आता बातमी आहे मराठा आरक्षणाची। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे। 29 ऑगस्ट पासून आंदोलनाची तयारी तसेच 20 ऑगस्ट पासून मराठवाडा दौऱ्याचं नियोजन करण्याचं त्यांनी सांगितलंय। राज्यभरातून मराठा समाज आंतरवाली सराटी येथे येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। देशात असं आंदोलन कधी झालं नाही, एवढं मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिलाय। कशी असणार आहे आंदोलनाची तयारी, काय म्हटलंय जरांगे पाटील यांनी, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 29 तारखेपासून आंदोलनाची तयारी करायची आहे। 20 तारखेपासून दौरा आहे, त्याचं सुद्धा नियोजन करायचं आहे। डॉक्टर म्हणत होते 2-3 दिवस आराम करा, मात्र आंदोलनाचं नियोजन करायचं आहे। राज्यातील कानाकोपऱ्यातील मराठा समाज आंतरवाली सराटी येथे येणार आहे। या राज्यात मराठावर अन्याय केला जातो, जाणीवपूर्वक प्रमाणपत्र दिलं जात नाही। खूप मोठा उठाव 29 ऑगस्टला होणार आहे, त्याची तयारी करायची आहे। मराठा समाजाला सुद्धा आवाहन आहे, या शेवटच्या निर्णयात आंदोलन या आणि भेट द्या। सगळ्या लोकांनी रजा टाकायला सुरुवात केली आहे 29 तारखेला आंदोलनात येण्यासाठी। माझ्याकडून मराठवाडा दौऱ्यात येणं झालं नाही तर मराठा समाजाच्या आंदोलकांची जबाबदारी आहे। जर मला येता आलं नाही तर घराघरातल्या मराठ्यांना मी निमंत्रण देतो। हे आंदोलन शांततेत झालं पाहिजे आणि असं आंदोलन पुन्हा देशात कधी झालं नाही पाहिजे, असं ताकदीनं व्हायला पाहिजे। पासून 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी करायची। त्यामुळे आता डॉक्टरांचं म्हणणं होतं की आणखी 2-3 दिवस तरी आराम करायचाच आहे। परंतु आता 20 तारखेच्या दौऱ्याच्या संदर्भातला पण निर्णय घ्यायचा राहिला की दौरा टाकायचा। त्यामुळे मी आजच आता 6 वाजता डिस्चार्ज घेतोय। डॉक्टरांना बोललोय की आता सुट्टी द्या, दुखलंच तब्येत खराब झाली तर मी पुन्हा माघारी येईल। परंतु आता तिथं पार्किंगच्या संदर्भात आंतरवालीतले ग्राउंड बघायचे, अनेक विषय तिथं पाण्याच्या टँकर पासूनच्या सगळ्या व्यवस्था करायची। कारण आंतरवालीत या राज्यातला कानाकोपऱ्यातला मराठा समाज आंतरवालीत येणार आहे। मराठा समाज जागा झालाय। मराठा समाजाला अन्यायाची चीड प्रचंड झाली की इथं या राज्यात मराठ्यांवरतीच अन्याय केला जातो, जाणून बुजून प्रमाणपत्र दिली जात नाहीत, आरक्षण दिलं जात नाही। त्यामुळे खूप मोठा उठाव निर्णायक आंदोलनात 29 ऑगस्टला होतोय। त्यामुळे तयारी सुद्धा ती करायला लागते, म्हणून मी आता डिस्चार्ज त्यासाठीच घेतोय। मराठा समाजाला सुद्धा माझं आव्हान आहे की राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांनी या शेवटच्या निर्णायक मराठा समाजाच्या आंदोलनात सगळ्यांनी सहभागी होऊन आंतरवालीला आपण आंदोलनाला भेट द्या। कारण आपण कधी काळी आंदोलनात सगळे आलेला, जे आलेले नसतील त्यांच्यासाठी विशेष आहे की त्यांनी आंदोलनात सहभागी व्हा। जे आतापर्यंत सहभागी झाले त्यांनी पण, आणि जे आतापर्यंत सहभागी झाले नाहीत त्यांनी पण या आंदोलनात सहभागी व्हा। कारण कधी काळी आपण मराठा समाजाचे, कधी काळी जर आपल्या नातवानं पंतूनं कधी जर विचारलं तर या आंदोलनात आमचे सुद्धा आजोबा पणजोबा होते, असं आपल्या नातवाला